मंडळी कशी आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या प्लॅटफॉर्म मध्ये. आणि लाल तुरीची हाराशी सुरू झाली. पहिलीच हाराशी आपली आजची लाल तुरीची. पुढे आपण हाराशीद्वारे जाणून घेऊया लाल तुरीचा बाजारभाव. 2-3 हाराशा बघूया पुढे आपण लाल तुरीच्या. व आवक काय, कमीत कमी काय भाव आहे, जास्त जास्त काय भाव आहे, पुढे जाणून घेऊया आपण व्हिडिओ मध्ये. 13, 14, 15, 16, 17, 18, 25, 40, 41, बघू शकता हा जो माल एसी बीट चालू आहे 75 49 चालू आहे. 7550, 75-60 चालू आहे. पुढे आपण जाणून घेऊ याला काय भाव लागतो. 75-60 झालेले. आपल्याकडून पूर्ण हाराशी घेणं झाली नाही, कारण की सोबतच काही पांढरा तुरीची हारा सुरू असते, हरभऱ्याची असते, त्यामुळे आपलं इकडे तिकडे जाणं लागतं. आपण जे हाराशी करणार होते त्यांच्याकडून जाणून घेऊया काय भाव लागला बरं या हाराशीमध्ये. 7591, 75-91. आपण 75-60 पर्यंत बघितला. 75-51 झाली का? किती बरोबर अंदाजी? 25 क्विंटल. 25 क्विंटल बरोबर आहे. चालतं चालतं भाऊ. धन्यवाद. 27 रुपये विकलेली लाल तूर का? लाल तूर कोणत्या गावची होती? ही वाडी म्हणून आहे. वाडी म्हणून आहे का? हो. किती कट्टे होती? ती 26 कट्टे. बघू शकता माल. हा जो माल आहे 1927 झाली लाल तूर. आपण थोडं कामामुळे उशीर आलो, आपल्याकडून लाल तुरीची हाराशी काही घेणं झाली नाही, एकच हाराशी घेतली. त्यामुळे आपण 2-3 भाव जाणून घेऊया. या ठिकाणी आपण परिमल ट्रेडिंग कंपनीवर आलो होतो. त्यांची इथं 26 कट्टे होते आणि त्याला भाव लागला 7927. धन्यवाद. आज आपण सुरुवातीला लाल तुरीची एक हाराशी बघितली. आपला जास्त हाराशी बघता आलं नाही, थोडं कामामुळे उशीर झालं यायला. आणि आपण नंतर येईल आहे आपल्यासोबत आडत दुकानदार. इथं एक मोठा लॉट येईल लाल तुरीचा, त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण लाल तुरी संदर्भात थोडी अधिक माहिती. आजची समजा खालचे काय भाव आहे, वरचे काय भाव आहे, आणि आवक कशी, समजा लाल तुरीचे भाव सुधारले का घटले का स्थिर आहे, संपूर्ण माहिती. दादा पहिला आपलं संपूर्ण परिचय द्या. मी रामेश्वर पटेल बोडके, श्री ऋषिकृपा ट्रेडिंग कंपनी, नवीन मोडा, जालना. येथे माझे आडत दुकान आहे. हां, आज माझ्याकडं 100-125 कट्टे लाल तुरीचं चारू नावाची व्हरायटी आहे, ती हा. विकायला आलेली आहे. हां हां आज पाहता सर्वोत्तम बाजार त्याचे 8,301 रुपये झालेला आहे. हां आणि मोठा लॉट असल्यामुळं हा. आणि क्वालिटी चांगली असल्यामुळं आज त्याचे उच्चतम बाजार झालेले आहे. हां आणि याच्यामध्ये भावात पाहता तर आज थोडीफार वाढ झालेली आहे, परंतु मागील काही दिवसापासून हां तुरीच्या भावामध्ये भरपूर गिरावट होती. हां गेला 15 वाडा अगदी तुरीचा मायनस मध्ये राहिला. आज थोडीफार तेजी आलेली आहे. किती समजा 100-200 का? 100-150 रुपये वाढलेले आहे. हां हां परंतु येणाऱ्या काळात जर तुरी वाढल्या तर आणखीन बऱ्याच शेतकऱ्याकडे बी आहे हां आणि काही छोटे मोठे व्यापारी यांनी सुद्धा घेऊन राहिलेले आहे. हां हां तर भविष्यामध्ये आशा आहे की येणाऱ्या काळामध्ये तुरीमध्ये वृद्धी व्हावं हां. आणि शेतकऱ्याला आणि छोटे मोठे व्यापाऱ्याला 2 पैसे मिळावे. बरोबर आहे. बरं आज खालचे काय भाव आहे लाल तुरीचे? आज कमीत कमी 7700 रुपये विकले, हा. जास्त 8,300 पर्यंत विकले. आणि ॲव्हरेज माल समजा ॲव्हरेज माल 78, 77, 78 विकले आणि बेस्ट क्वालिटी 8,300, 200-300 पर्यंत विकलेली आहे. बरं आवक कशी सध्या लाल तुरीची? आवक जास्त नाहीये. हा. आवक आज 1,000-1,500 पोत्याची आवक लाल तुरीची असेल, कारण भाव कमी झाल्यामुळं आवक थोडी दबलेली. बरोबर आहे. चालतं. धन्यवाद. आपल्यासोबत शेतकरी बांधव त्यांच्याकडून जाणून घ्या थोडक्यात. शेतकऱ्याचा अनुभव तुम्ही शेअर करा. बरोबर आहे. दादा पहिला आपलं संपूर्ण परिचय द्या. माझं नाव हरिश्चंद्र सुखदेव गोडके. हां मी राहणार डोणगावचा आहे, जाफराबाद तालुका. हां
आज माझी तूर आणली होती. हां हां. चारू नावाची तूर होती. किती एकर क्षेत्रात होता ती? तूर होती 8 एकर क्षेत्रामध्ये. हां हां. आणि पूर्ण आणली का काही बाकी घरी? नाही पूर्ण आणली. समजा किती उतार आला आपला? उतारा मला तर 100 म्हणजे 8 एकर म्हणजे जवळपास 108-9 कट्टे तूर झाली. हां हां. जवळपास 70 क्विंटलपर्यंत जायला पाहिजे. हां हां. 70-62 क्विंटलपर्यंत जाईल. हां. 70-72 समजा 8-9चा उतार आला. हा 8-9चा उतारा सरासरी आला. हां आणि तूर व्यवस्थितरित्या विकल्या गेली, काही अडचण नाही. हां हां. असं वाटलं होतं की आज भाव चांगला थोडासा केजीमध्ये मिळाला, हां हां. त्याच्यामुळे तुरीच्या भावामध्ये पण थोडं समाधानी कार्यक्रम आहे, काही अडचण नाही. बरोबर. कारण की जे 2 दिवस अगोदर 8,000 हो, 2 दिवस अगोदर जे चालू होतं 8,000च्या आतमध्ये, हां हां. तर तेव्हा थोडंसं शेतकऱ्यामध्ये पूर्ण असमाधानी वातावरण चालू होतं. हां हां. पण आता या आजपासून आणि विशेष म्हणजे आमच्या बोडके पाटलांनी तूर विकण्यासाठी आम्हाला पहिल्यापासून त्यांचा माल त्यांच्याकडेच असतो. हां हां. ते एकदम जोरामध्ये जोरावून माल विकतात. हां हां. माझं सर्व शेतकऱ्यांना सुद्धा विनंती आहे की जास्तीत जास्त जे शेतकरी असतात त्यांच्याकडे माल टाकला तर आपण त्या शेतकऱ्यांच्या मालाची किंमत पण असते, हां हां. तर त्यांनी चांगला जोर लावून माल विकला गेला की माला जो माल आपला आहे चांगल्या पद्धतीने त्या मालाची जर किंमत आली हां. तर शेतकरी पण समाधानी असतोच. बरोबर. चालतं. त्यामुळं मी त्यांचे धन्यवाद करतो की त्यांनी चांगल्या प्रकारचे माल विकला आणि मालाचा रेटही आम्हाला आज व्यवस्थित इथे मिळाला. बरोबर. चालतं. धन्यवाद भाऊ. आज आपण जाणून घेतला लाल तुरीचा बाजारभाव. खालीमध्ये 77, वरमध्ये 83, 1 रुपये झाली आहे. चालतं. आणि ॲव्हरेज माल आहे ते इकडे 77, 78. चालतं. या व्हिडिओमध्ये थांब्या, पण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.